it sound right, boys. आपण कुठून आलात? इस्लामपूर सांगली. हां, इथे कशा करता आलात? काय पाहण्याकरता आपण आलात? नाही आता हे किती भरपूर वर्ष झाली बोट इथं किनाऱ्यावर येऊन थांबल्या. काय प्रत्येक जण सांगतात की असं बोट इथून थांबल्या भरपूर वर्ष झाली. आपला मित्रांनी ट्रिप काढली. ट्रिपमध्ये म्हणलं बोट बघूया. रत्नागिरीला आलतो फिरायला, आता गणपतीवाला चाललो. काय वाटलं तुम्हाला हे बघून एकंदरीत? नाही भरपूर वर्ष झाली थांबल्या आणि बोट कशामुळे थांबल्या काय आपल्याला काय माहीत नाही. म्हणलं बघून तर जाऊया किनाऱ्यावरून थांबल्या. हे बसेरा जहाज 3 जून 2020ला रुतलं. त्यावेळी त्याचे कॅप्टन होते एस सरकार, ते वेस्ट बंगालमधले आहेत. ते जहाज ज्या दिवशी बुडालं, जे रुतलं, तिथपासून ते ह्याच इमारतीमध्ये गेले 5 वर्ष त्यांचं वास्तव्य आहे. आणि त्यांना फक्त जहाजाची निगराणी करण्याकरता ह्या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्यांच्या सोबतीला त्या ठिकाणी एक कर्मचारी देखील आहे. जवळजवळ 5 वर्ष ते ह्या ठिकाणी ह्याच घरात राहत आहेत. ते जेणेकरून आपल्या जहाजाचं काही कोणी त्याचं नुकसान करू नये ही जबाबदारी स्वीकारूनच ते ह्या ठिकाणी राहत आहेत. त्यांच्याशी चर्चा केली असता त्याने बोलण्यास नकार दिला आणि मला काही बोलण्याचा अधिकार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. एकंदरीत 5 वर्ष वास्तव्य केलेलं आहे हे कॅप्टन. आता जणू काही रत्नागिरीकर झाल्यासारखे दिसत आहेत. पण त्याची भाषा इंग्रजी आणि हिंदी एवढंच त्यांना बोलता येतं आहे. बाकी त्यांना आजही मराठी अवगत होत नाही. 3 जून 2020 रोजी ह्याच ठिकाणी आपण पाठीमागे बघतो आहोत. एक परदेशी जहाज ह्या ठिकाणी दिशा भरकटल्यामुळे ह्या ठिकाणी जमिनीत रुतलं होतं, वाळूत रुतलं होतं. जवळजवळ आज त्याला जवळजवळ 5 वर्ष होत आली. असं असताना आता त्या जहाजाचं नेमकं करायचं काय ह्या संदर्भात कस्टम असतील, मत्स्य विभाग असेल किंवा बंदर विकास असेल, ह्या सगळ्यांनी मिळून आता कुठेतरी त्या कंपनीशी पत्रव्यवहार केला आणि आता ते काढायचा निर्णय झाला आहे. जवळजवळ 35 कोटी रुपये खर्चाचं हे परदेशी जहाज आता हे भंगारात काढावं लागणार आहे. आणि साधारणपणे त्याची अंदाजे किंमत जवळजवळ 1.5 ते 2 कोटी रुपये भंगारमध्ये येण्याची शक्यता आहे. आणि त्या दृष्टीने सगळ्यांची संबंधित विभागाने कारवाईसुद्धा सुरू केलेली आहे. आता मुळात हे जहाज भरकटलं आणि त्यानंतर जे इथं रुतलं त्या वाळूत, त्यामुळे आता ते पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत आहे. आणि त्याच्यासाठी आता कस्टम ड्युटी भरवून ते जहाज कंपनीला पुन्हा ते परत काढण्याकरता कारवाई करावी लागणार आहे. तर साधारणपणे 40 लाख रुपये कस्टम ड्युटी भरल्यानंतर सगळी प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर आता त्या जहाजाचं भंगारामध्ये म्हणजे स्क्रॅपमध्ये तोडणी करून ते काढावं लागणार आहे. आणि त्याची कारवाई आता जलद गतीने सुरू झालेली आहे. हे जहाज जरी इथं रुतलेलं असलं तरी हे संपूर्ण महाराष्ट्रावर चर्चेला गेलं की परदेशी कंपनीचे एक जहाज एक मिरा समुद्रकिनारी रुतलं आहे. ते पाहण्यासाठी सुद्धा आता पर्यटक मोठ्या संख्येने ह्या ठिकाणी यायला लागलेत. काही ठिकाणी स्थानिकांनी इथं थंड पेयाचे स्टॉलसुद्धा उभे केलेले आहेत की जेणेकरून येणाऱ्या पर्यटकाला कुठेतरी थंड आस्वाद मिळावा किंवा कोकणचा मेवा मिळावा. मग एका अर्थाने जे जहाज रुतलेलं आहे त्याच्यापोटी कंपनीचं नुकसान झालं खरं, पण ते जहाज पाहण्यासाठी सुद्धा काही पर्यटक ह्या ठिकाणी आवर्जून यायला लागलेत. आणि त्यामधून सुद्धा काही स्थानिकांना रोजगार मिळायला लागला आहे. म्हणजे कसं आहे एकंदरीत हे कालचक्र की एखादं जर नुकसान झालं तर दुसऱ्याचा सुद्धा काही प्रमाणात फायदा होतो. हे एकंदरीत ह्या जहाजाच्या इथल्या परिस्थितीतून दिसून येते. टाइम दिल्याकरता किशोर मोरे, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.